दत्त वास्तव्य जेथे निरंतर, तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर, नंतर फिरत इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगलवेढ्यासी आले. तेथे थोडेसे दिवस राहिले. दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला. पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला. साक्षात्तरी यतीच्या. पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे तेच ठिकाण झाले. अखेरपर्यंत तिथेच राहिले. अनंत लीला दाखविल्या. तेज पुंच शरीर कोमटे, सरळ नासिका कान मोठे, आजनुबाहू कौपिन छोटे, दिगंबर अस्थि अनेकांद. चौथे अवतार दत्तात्रेयाचे. स्वामी समर्थ अक्कलकोटचे. चौथे अवतार दत्तात्रेयाचे. 3 अवतार यापूर्वीचे. गुरुचरित्र वर्णिले. पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ. गाणगापूर दर्शन देव दुर्लभ. गुरु दत्तांचे पूर्ण ब्रह्मज्ञानी, म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले, त्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्यानुनी मुद्द हृदय द्रवले, दुःखी कष्टीन जीवांसाठी. दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परमुदार, अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी. स्वामीराया दत्तात्रेया, तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया, मागणे नाही आणखी. मजवरी होता कृपादृष्टी, दत्तमय भासले मला सृष्टी. सुख संपत्तीची होईल वृष्टी, सर्व सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझे मनी, उपजली आहे आता म्हणून. मिठी घातली तवचरणी, धाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा, हे मज ठाऊक नाही देवा. ओळखुनी माझ्या भोळ्या भावा, वर्धस्थ देवा मस्तकी. संसार तापे पोळले भारी, दूर करा ही दुखे सारी. तुमच्या विना माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझा काशी, पंढरपुरी तिथे तीर्थरची. आहे तुमच्या चरणांपाशी, योग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी, रंगुनी जात त्यांचे नामी. ब्रह्मा विष्णू शिवधामी, सर्व भक्ती पोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांची पायी कृती दृष्टा ठेवावी, आणि आपली भावना असावी मनोभावी ऐसीही. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी, समर्थांच्या दासाचे. भाग्यवन ते जे लागले भजनी, वादविवाद केला पंडितांनी. मग एकमुखाने सर्वांना मान्य केली थोर योग्यता. वेदांतांचा अर्थ लाविला, पंडितांचा थाटा बजविला. भाविक भक्तांना निधला, धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, तर्तके अलौकिक जगा वेगळे. त्यात प्रेमाचे सागर सांडले, धान्य धन्य धान्य उमजले ते. बाळप्पा चोळप्पा सर्वांना, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यशाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे त्याने कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले, श्री समर्थ कृपेने. पुढल्या संपत्ती लीला खेळ, तटातुटीची आली वेळ. स्वामी म्हणे परब्रह्मा केवळ, परब्रह्म्यात मिळाले. शके 1800 बौद्धान सत्वंसरी, चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्यघटिका 3ऱ्या प्रवारी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला तंतकाळ, प्रकृती झाली चळबली. क्षणात पाण्यात झाल्या अचल, निजनांदनी झाले निगमन. वचनपूर्तीसाठी निर्याण्यासाठी 5वा दिवस शनिवारी. स्वामी प्रगटले निलगाव बाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांचे. असे यती दत्त दिगंबर, संपवणी आपला अवतार. निजधामा गेला निरंकार, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाली. सर्व भक्तमंडळी हळूहळी, अन्न पाणीही सुचेना. गाव भागांची महामंडळाची अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली आपल्या अश्रू नयनांनी. 4था अवतार संपला, तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रातून प्राप्त झाले. अजूनही येती समाधी दर्शना, त्यांच्या कथ्या आणि विवंचना, संकटे आणि दुःखेनाना स्वामी दूर करतात. याचे असती असंख्य दाखले, अनेकांनी अनुभवले. म्हणून महाराजांची पाऊले आपणही वंदूया. नम्र होऊनी त्यांचे चरणी, कळकळीने करूया विनवणी. स्वामींना यावी करुणा म्हणून, प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्ता अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भगवंता, दया करी का माझवरी. अनेकांच्या संकटी आला धावणी, आता माझी प्रार्थना ऐकून. समर्थराया देई दर्शना, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती यातून. तव नामांचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरु राया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐक, धन दौलत मिळावे पुत्र पौत्र सुख. गृहसौख्य आणि वाहन सुख, अति सगती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा, म्हणून याचना करतो देवा.
उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपापूर्ण, जीवन माझे होईल धन्य, म्हणून आलो तो पायी शरणन, दत्तराया दयाघन. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीत वाचन. दान द्या तुमच्या कृपेचे, वेडीवाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा. वर्धस्तक निस्तकी मस्तकी ठेवा, हीच आणि विनंती. शके 1899 वर्षी त्रैमासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली. ही स्वामींचे चित्र समोर ठेवून किंवा मठात बसून स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी, मनात इच्छा सफल होईल. माणिक प्रभू, साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एका तत्वाने तीन आविष्कार, भेद त्याच नसेमुळी. एकाची करीती भक्ती, तिघांनाही पावते ती, ऐसी ठेवणी आपली कृती, पोथी नित्य वाचावी. या पोथीचे किरण नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, परतील मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु. शंभू भवती. ओम शांती शांती शांती. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.